औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिद्धार्थ तरुण मंडळ नंदूर यांच्या वतीने शिस्तबद्ध उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासकीय नियमाचे पालन करत डीजे मुक्त मिरवणूक काढण्यात आली. लेझिम आणि टिपरी नृत्याच्या तालावर सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. डीजे आणि डॉल्बी मुक्त मिरवणूक काढून मंडळाने सामाजिक जबाबदारीचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. महाप्रसादाचे देखील मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष सुनील भंडारे, उपाध्यक्ष लखन कांबळे, रतन निकंबे, मिरवणूक प्रमुख मारुती सर्वगोड यांनी विशेष परिश्रम घेतले. माजी सरपंच काशीनाथ कांबळे, अरुण कांबळे, पोलीस पाटील अनिल कोळी, रोहिदास सर्वगोड आदींनी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, नंदूर. सर्वांनी पोलीससाठी तयार राहायचंय. हॅलो हॅलो सर्वांनी हात जोडले. हॅलो नमो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पानादिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. वेरमणि पदं समादि सिक्खापदं समादियामि. प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं साधु साधु. भगवान की सिद्धार्थ तरुण मंडळातर्फे आपल्याला कळकळीची विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. जेवण करण्यासाठी समाजाकडे जायचं आहे. जय भीम बोल, जय भीम बोल, जय भीम बोल, जय भीम बोल. तुझा टीव्हीवर येणार आहे बघ. येणार सकाळी. माझं नाव शंकर शिवयोगी लोपे. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वा जयंती नंदूर मुक्काम पोस्ट नंदूर तालुका सोलापूर या ठिकाणी आज सिद्धार्थ तरुण मंडळ त्या मंडळाच्या वतीनं खूप छानसं असं आज मिरवणूक शांततेनं पार पाडलं आणि सगळेच गावातले नागरिक
आणि आजूबाजूचे वांगी, डोणगाव, मनगुळी, तसेच डोणगाव सगळ्यांनी येऊन खूप छान असं जल्लोष आज आपला भीम जयंती या ठिकाणी साजरा झाला शांततेने. आणि सगळ्यांचं मी या ठिकाणी सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीनं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.